नमस्कार श्रोतेहो, नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, या धकाधकीच्या जीवनात, या बिझी आणि हेक्टिक शेड्यूलमध्ये आपण दररोज ठरवलं तरी काही काही कामं, जी आपली नित्यनियमाची कामं असतात ती पण होत नाही. कारण दररोजचं हेक्टिक लाईफ. पण यामध्येच जर मी असं म्हटलं तुम्हाला, की एखादी व्यक्ती सातत्याने आजपर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, सलग 15दा तिरुपती बालाजीला, सांगलीपासून ते तिरुपती बालाजी असं अंतर त्यांनी कापलं आहे आणि तेही सायकलने. तर आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही. आणि त्यांचं वय वर्ष आहे फक्त 63. हो श्रोते हो, फक्त 63. तर आज आपण बोलूया अशाच एका हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्वाला, ज्यांचं नाव आहे श्री संजय नरगुंदे सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार. नमस्ते. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तर आपलं स्वागत आहे. पण सगळ्यात पहिले आपण जी एवढी मोठी अचिव्हमेंट केलेली आहे, एकदा नाही, दोनदा नाही, ते सलग 15दा आपण बालाजीला जाऊन आलात आणि तेही सायकलनी या वयात. त्याच्यासाठी तुमच्या या उत्साहाला आणि हिमतीला माझा तर पहिले सगळ्यात मोठा सलाम. धन्यवाद. हां. सर, सुरुवात आपण बरंच काही बोलणार आहोत. पण त्याआधी मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे, तुमचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं, याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल? आमच्या घरामध्ये मी, आमचे थोरले भाऊ, त्यांच्या मुली, असं आम्ही कौटुंबिक आहे. मी अविवाहित आहे. बरं. माझं बालपण सराफकट्टा इथं तानवडे पुस्तक दुकानच्या गल्लीमध्ये झालेलं आहे. हं. आणि आरवाडे स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे. बरं. सर, आजकालचे जे आयुष्य आहे आपलं, जे आपण दैनंदिन जगतो आहे, त्याच्यामध्ये सगळेच जण फार बिझी आहेत, व्यस्त आहेत. पण ह्या अशामध्येही डायरेक्ट बालाजीला, ते पण इथनं मला वाटतं जवळजवळ सांगलीपासून ते 800 किलोमीटर. 800 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. सर, याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली किंवा तुम्हाला हे कसं सुचलं की आपण हे अंतर सायकलनी कापावं किंवा सायकलनी तिथपर्यंत पोहोचावं, हे कसं काय सुचलं? आम्ही ज्या वेळेला गावभागात बावडेकर वाड्यात राहत होतो, मग त्यावेळेला आम्ही असं रात्री जेवणानंतर ग्रुप आमचा असा मुलांचा तिथला ग्रुप जमला. बरं. तर त्यामध्ये सांगली तिरुपती हा विषय निघाला. हं. मग हे सांगली तिरुपती हे अंतर किती आहे? मग कोण 800 म्हणते, कोण 900 म्हणते, 1100 म्हणते, हं. असा तो विषय झाला. हं. मग तिथं आमची एक पैज लागली बरं. की सांगली तिरुपती आणि तिरुपती सांगली हं. असा सायकल प्रवास 15 दिवसाच्या आत पूर्ण करायचा. अच्छा. तोही कुठल्याही आधाराविना, हं. म्हणजे ट्रकच्या फाळक्याला धरले बाबा किंवा टेम्पोतनं वगैरे गेले असं कुठलाही नाही. सलग सायकलनं सांगली तिरुपती, तिरुपती सांगली असा पूर्ण प्रवास सायकलनं करायचा 15 दिवसात. 15 दिवसात. बरं. मग ते मी चॅलेंज स्वीकारलं हं. आणि 13 ते 14 दिवसात मी पूर्ण केलं ते. अच्छा. आपण सर पहिल्यांदा जेव्हा सायकलने तिरुपती बालाजीला गेलात, तर ते वर्ष आणि महिना कोणता होता, आठवतं आपल्याला? 2000 साल होतं. अच्छा, 2000 साली गेला. 2000 साल. बरं. सर, मग हे जेव्हा आपण ठरवलं की मला हा प्रवास सायकलने करायचा आहे, तर याची प्राथमिक तयारी आपण काय काय केली होती? मग आता मला असा एवढा लांबचा प्रवास सायकलचा माहीत नाही. बरोबर. परंतु मग आता असं 15 दिवसात जर आपल्याला हे चॅलेंज स्वीकारायचं, पूर्ण करायचं आहे, हं. तर मग असं तुम्हाला विचारा, त्याला विचारा, असं करता करता हं. आमच्या एक मित्र, म्हणजे आम्ही ज्यावेळेला शाळेत असताना लिमे क्लासला गणिताच्या जात होतो, बरं. तिथं सुनील रत्न पारखी म्हणून मला तिथं गाठ पडला. बरं. त्याचा त्यावेळेला काहीतरी सोलापूरला केमिकलचा बिझनेस होता. हं. मग मी त्याला विचारलं, बाबा सुनील, सोलापुरातनं तिरुपतीला कसं अंतर म्हणजे रस्ता आहे हं. काय? तर तो म्हटला सोलापूरला येऊ नको म्हटलं. हं. तो ना मला मधली, म्हणजे साधारणपणे आपण सांगली मिरज असं म्हटलं, सांगली पुणे म्हटलं हं. की त्यामध्ये आष्टा, इस्लामपूर, सातारा अशी जी ढोबळ महत्वाची गावं सांगतो, बरं. तसं त्यानं मला ती गावं सांगितली. बरं. विजापूर, होसपेट, बल्लारी, हं. आनंदपूर, तिरुपती. हं. मग ह्या मार्गानं आम्ही निघालो. बरं. अच्छा. सर, पण तुम्ही त्याच्यासाठी मग प्राथमिक तयारी म्हणजे तुम्ही कोणकोणतं सामान तुमच्यासोबत नेलं होतं? कारण आता फक्त सायकलनीच जायचं म्हणजे खाण्यापिण्याचं सामान आलं हो. किंवा प्राथमिक उपचारचं आलं, तर ही तयारी मग आपण कशी केलीत? मग आमचे जे डॉक्टर्स आहेत हं. नगरपालिकेतले, बरं. त्यांना तेही असे हौशी आहेत प्रवासाच्या बाबतीत. हं. मग मी त्यांना सांगितलं, बाबा असं असं मी सायकलनं तिरुपतीला जाणार आहे. त्यांनाही आश्चर्य वाटला, आनंद झाला. हं. मग त्यांनी त्यांच्या अनुभवानं हं. मला थंडीवर, दिवाळीनंतर आम्ही जातो, वातावरण थंड असतं, बरं. तर त्या वातावरणाशी संलग्न जे आपल्याला औषधे आहेत हं. ते त्यांनी मला पुरवली. बरं. सर, पहिल्यांदा आपण जेव्हा गेलात तेव्हा आपल्याला किती दिवस लागले आणि
पहिला जो प्रवास होता, अगदी नवीन प्रवास होता तुमचा तो अगदी, तर त्याच्यातले अनुभव काय सांगता येईल? माझा जो पहिला आयुष्यातला जो प्रवास, तिरुपतीचा जो प्रवास सुरू झाला, हं, तर मग त्या सुनील रत्नपारखीनं सांगितल्याप्रमाणे मी निघालो. बरं. तर माझा पहिला त्या टप्पा झाला माझा जतला. हं, जतला बस स्टँडवर तिथं रात्र काढली. हं, तिथनं मग पुढं होसपेट, बल्लारी, विजापूर, होसपेट असं पुढची गावं विचारत निघालो. हं, मग असा माझा तो प्रवास सुरू झाला. हं. सर, मग आता त्यावेळेला तर म्हणजे विचारतच तुमचा हा प्रवास सुरू झालेला हो. असेल. तर त्या दरम्यान मग तुम्हाला लोकांचे काय अनुभव आले त्या प्रवासादरम्यान? मग मी पुढचा आता विजापूरचा रस्ता एकाला विचारलं, बरं. इकडनं. मग कुणीकडे चाललाय मामा? हं, म्हटलं तिरुपतीला सायकलनं निघालोय. अरे वा, त्यांना कौतुक वाटलं भयंकर. हं, मग पुढचं गाव त्यांनी मला सांगून ठेवलं. हं. मग त्या गावाला गेलं की तिथला मनुष्य सांगतो त्याच्या पुढचं गाव. बरं. मग असं मी टप्प्याटप्प्यानं निघालो. म्हणजे विचारत. विचारत सर, मग खाण्याचे तुम्ही कोणकोणते पदार्थ तुमच्यासोबत घेतले ते, किंवा मग जेवणाचं किंवा ब्रेकफास्टचं, मग हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही? आता मी पूर्णपणे शाकाहारी आहे. बरं. तर पहिल्या दिवसाचं आपलं बरोबर असतं. हं. दुसऱ्या दिवसापासून हॉटेल, धाबा काय मिळेल ते शाकाहारी जेवण. अच्छा. म्हणजे रस्त्यात हो, जे रस्त्यात. पडेल ते. अच्छा. आणि आता असं झालंय की इतका वेळ गेल्यामुळं हं, लोकांनाही माहिती झालेलं आहे. हं, आणि समजा आम्ही 1 वर्ष नाही गेलो, हं, तर ते आता आम्हाला पुन्हा जेवायला जातो हं. त्यावेळेला ते आम्हाला विचारतात की मागच्या वर्षी तुम्ही आला नाही. अच्छा. एवढं त्या लोकांना आता आमची सवय झाली अच्छा. की आता हे आता 5-6 मंडळी येणार हं, हं. सायकलनं. अच्छा. मग तुम्ही एकटेच जाता सर, की तुमच्या ग्रुपमध्ये बाकीचे पण मी मेंबर्स आहेत? सुरुवातीला माझी पहिली 3-4 वर्ष मी एकटाच होतो. बरं. मग जसं मी पेपरला जाहिरात द्यायला लागलो हं, तसं लोकांचा कल वाढायला लागला. हं, कारण पेपरमध्ये जाहिरात देण्यामागं माझा उद्देश असा होता हं, की ज्यांना सायकलिंगची आवड आहे हं, आणि हा प्रवास करायचा आहे पण त्यांना रस्ता माहीत नाही, हं. तर माझा तो गायडन्स त्यांना तो उपयोगी होतो. अच्छा. सर, जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलंत, की मी सांगली ते तिरुपती बालाजी ह्या सायकलने प्रवास करणार, हे ठरलं. पण हे सगळं करताना एक शारीरिक क्षमता फार आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही शरीराने सुदृढ असणं फार आवश्यक आहे. तर ते जेव्हा तुम्ही ठरवलं, तर त्याच्या आधी काही पूर्वतयारी केली नाही होती नाही, का? माझं रोजचं माझं फिनेलचा व्यवसाय, बरं. हॉस्पिटल वगैरे जे लागतं. आणि आता नवीन 2 वर्ष झाली फरसाणा व्यवसाय. मग त्यानं मला सतत सायकलिंग असतेच. हं. त्यामुळे मी स्वतंत्रपणे असं काय त्याचं प्रॅक्टिस केलेली नाही. अच्छा. रोजच्या रोज माझं 15-20 किलोमीटर होतच असल्यामुळं अच्छा. त्यामुळे मला नवीन असं काय त्याची तयारी करायला लागली. म्हणजे ही वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस हो, तुम्हाला चालूच आहे. कामात आली. रोजचीच आहे. बरं. सर, पण जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं, की मी बालाजीला जाणार सायकलने, तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर? आता तसा विचार केला तर आमच्या घरातले सगळेच खेळाडू आहेत. अच्छा. म्हणजे वडिलांनाही सायकलिंगची आवड होती. हं, त्यांच्या जवानी ते पूर्वी दरवर्षी 800-1000 किलोमीटरचा त्यांच्या ग्रुपमधनं हं. तो सायकल प्रवास व्हायचा. बरं. मग भावाचंही तसंच. हं. तो क्रिकेटमध्ये त्याला इंटरेस्ट होता, हं, पण सायकलिंगही तो करायचा. हं, त्यामुळं खेळाडू आम्ही हे सगळं असल्यामुळं हं, हं. तसं आम्हाला कोणाचं हे अडचण आली नाही बरं. किंवा कोण नको म्हटलं नाही. जाऊन ये म्हटले. हं, हं. सर, खरं पाहिलं तर आता मी फोनवर जेव्हा चेक केलं, तेव्हा सांगली ते तिरुपती बालाजी जवळपास 912 किलोमीटर अंतर दिसतं आहे. पण तुम्ही ठीक आहे, एकदा एक उत्साह किंवा एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं आणि सक्सेसफुली ते पार पडलं. पण त्याच्यानंतर तुम्ही सलग 14, म्हणजे आतापर्यंत 15 तर जाऊन आलात. तर याच्यामागची तुमची भूमिका काय किंवा प्रेरणा काय आहे? आता तसं जर बघितलं तर सायकलवर चालवा, सायकल शरीर म्हणजे सुदृढ सुदृढ करा, हं, हा त्यातला मोठा प्रश्न. पर्यावरण त्यामुळं पोल्युशन फ्री हं, सायकल वाहन हे असं पोल्युशन फ्री. हं. तर मग त्यानं तुमच्या शारीरिकदृष्ट्या सुद्धा तुम्ही तंदुरुस्त राहू शकता. बरोबर. हं, हा सायकलच्या पाठीमागचा त्यातला उद्देश. आणि मला मुळात सायकलिंगची पहिल्यापासून आवड आहे. बरं. पूर्वी इथं सायकल रेस होत होत्या. हं, मग त्यावेळेला मी 75 किलोमीटर 85 किलोमीटर ह्या नंबरात नाही आलो, पण मी पूर्ण केल्या. अच्छा. हां, 110 किलोमीटरची शेवटची जी होती ती माझी दमणूक झाल्यामुळे मी मधनं ती सोडून दिली. बरं. ही कधीची गोष्ट आहे सर? ही साधारणपणे 80-82च्या दरम्यानच्या. बरं. म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सायकलिंगची सायकलिंगची आवड सवय आहेच. सर, आता इतक्यादा सलग 15दा आपण सांगली ते बालाजी हे अंतर सायकलनी कापलेलं आहे, पार पाडलेलं आहे. त्याच्यामध्ये शेकडो लोक तुम्हाला नवीन भेटले असतील. म्हणजे नुसतं आपल्याच राज्यातले नाही, तर दुसऱ्या राज्यातले पण. तर ह्या दरम्यान काही प्रसंग आठवतो का एखादा अविस्मरणीय? आता तसं आनंदपूर म्हणून जे लागतं, हं, तर त्याच्या अलीकडे एक 15-20 किलोमीटर हं, माझ्या सायकलचं पॅन्डल मोडलं. मग तिथल्या खेड्यातलं असं ते होतं.
मग त्यांना म्हटलं, बाबा जर सायकलचं काम मी तर करणारं कोण आहे का? हं, मग त्या एका गृहस्थांनी मला जुजबी काम करून दिलं तात्पुरतं. हं. मग ते काय म्हटले, की बाबा 15-20 किलोमीटरपर्यंत तुम्हाला आनंदपूरपर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला करून देतो. म्हणजे जुजबी करून दिलाय. हां, जुजबी हां, तात्पुरतं. हां. आणि तुम्ही आनंदपूरमध्ये गेलात, हं, की तिथे सायकलवाले ते मोठे सिटी आहे. हं, म्हणजे आंध्र प्रदेशमधला 2 नंबरचा जिल्हा आहे तो, हं, आनंदपूर. हं. तर तिथं तुम्हाला सायकल व्यवस्थित ते करून देतील. अच्छा. हं, हं, मग ते मी 15-20 किलोमीटरचं जे होतं ते अंतर व्यवस्थित सांभाळून केलं हं. आणि मग आनंदपूरमध्ये गेल्यावर पॅन्डलचं पूर्ण काम करून दिलं. अच्छा. हां, मला इथे हेच विचारायचं होतं सर, की जसं आता सायकलनी आपण जात आहे, तर थोडं बहुत काही एखादा पार्ट बिघडला किंवा सायकल पंक्चर झाली, हे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येतच राहतात. तर याच्यासाठी काही तुम्ही जुजबी तुमच्याजवळ काही यंत्र किंवा काही सामुग्री तसा ठेवली होती का? विचार केला हं, तर आता असं आहे, पूर्वीच्या आणि आत्ताच्या रस्त्यामध्ये हं. काय भरपूर फरक पडलेला आहे. बरोबर. आताचे रस्ते एवढे सुरेख झालेत, हं, की गेल्या वर्षी मी 4 फेब्रुवारीला ज्यावेळेला गेलो होतो, हं, तर त्यावेळेला जो रस्ता मी एकूण बघितला तर मला खरोखर असं वाटलं, हं, इतक्या रस्त्याचं काम सुरेख झालेलं आहे. हं, पूर्वीचं कसं होत होतं, खाच खळगे डबरे असायचे, त्यामुळं सायकल पंक्चर व्हायचे प्रॉब्लेम्स असायचे. हं, हं, व आता रस्त्याच्या ह्यानं हं, अतिशय सुरेख झाले. म्हणजे स्टॉप तुम्ही जाऊ शकता. हं, फक्त तुमच्याच काय चहा पाण्याला वगैरे तुम्ही कडेला थांबणार असाल तर, हं, बाकी काही रस्त्यावर प्रॉब्लेम नाही. हं, हं. सर मला इथे विचारायचं आहे, जसं पहिल्यांदा आपण गेलात आणि आता ही समजा आपण एक्झाम्पल घेतलं, की ही 15वी जी फेरी होती तुमची. पहिल्यांदा जेव्हा गेलात तेव्हा एका दिवसात आपण किती अंतर कापायचात आणि आता त्याच्यामध्ये फरक पडला आहे का? हो, आता फरक पडतो. अच्छा. आता नाही म्हटलं तरी आता आणि सुरुवात जे जवळजवळ 25 एक वर्षाचा फरक पडतो. हं, शारीरिकदृष्ट्या सुद्धा थोडं बरोबर. होतोच. हं, मी पहिल्या दिवशी 90 किलोमीटर मारला. पहिल्या खेपेला. बरं. पहिल्या दिवशी 90 किलोमीटर. बापरे! दुसऱ्या दिवशी 140 किलोमीटर. तिसऱ्या दिवशी 146 किलोमीटर. असं माझं अंतर वाढत चाललं. म्हणजे एका दिवसात 146 किलोमीटर? एका दिवसात 146. 140 आणि 146. बापरे! नवल आहे पण. म्हणजे वयाच्या इतक्या वर्षामध्ये आपण आता पोहोचलात आणि 150-150 किलोमीटर आणि एका दिवसात सायकलिंग म्हणजे जोक नाही आहे. हां. बरं. मग तसा प्रवास मी ज्यावेळेला परत आलो, हं, विजापूरमध्ये आलो परत. बरं. आणि विजापूरमधनं हॉटेलमध्ये जरा नाश्ता चहा पाणी करत लागलो. हं, आणि तिथं मी अंगावरचा स्वेटर तिथं बाकड्यावर ठेवला होता. बरं. आणि 2-3 किलोमीटरवर पुढं आलो आणि मग माझ्या लक्षात आलं, की बाबा आपलं स्वेटर तिथं विसरलो. हं, मग मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो. हं, तर त्या लोकांना ते समजलं, की ह्या सायकलवाल्यांचा हा स्वेटर आहे. हं, हं, मग त्याने तो बाजूला ठेवला होता. हं, हं, परंतु मग त्यावेळच्या ह्याच्यात सांगली ते विजापूर ते सांगली, हं. तिथनं साधारणपणे मी 7-7:30ला निघालो. बरं. ते इथं सांगलीमध्ये मी 12:30च्या दरम्यान मिशन कॉर्नरला होतो, मिशन हॉस्पिटल कॉर्नरला. हं. एका दिवसातलं ते माझं हायएस्ट 150 किलोमीटरचं. अच्छा. सर जसं आता महाराष्ट्रातनं आपण व्हाया आंध्र प्रदेश म्हणजे जाता. कर्नाटक, आंध्र प्रदेश. कर्नाटक, आंध्र प्रदेश. तर कर्नाटकमध्ये कन्नड आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते. तर मग कधी भाषेचं तुम्हाला काही अडचण आली का? नाही, आता तसं जर विचार केला तर असं आपण एकमेकाशी जे मराठी बोलतो, हं, तसं तिथं काही जण माझ्याशी मराठी बोलत होते. हं. मग मलाही कौतुक वाटलं, म्हणजे अच्छा. की बाबा तुम्हाला असं कसं काय मराठी येतं. हं, तर त्यांनी मला सांगितलं, की आम्ही तुमच्या इकडं ऊस तोडीला म्हणा, द्राक्ष तोडीला म्हणा, हं. आम्ही तिकडं कामालाही येतो म्हटले. अच्छा, बरोबर. हं, मग त्यांनी मला आपल्या इकडची तासगाव, हं, मिरज, हं. पुन्हा कसबे डिग्रज, अच्छा. तुंग हं. अशी ठराविक त्यांनी नावं सांगितली. ते सांगितलेत म्हटल्यावर हे इकडे येऊन गेलेले आहेत, हं, हं. त्याशिवाय काय नवीन माणसाला काय समजणार नाही. अच्छा. मग ते म्हणलं आम्हाला ते मराठी भाषेचा आम्हाला माहिती आहे म्हटले. हं, हं. अच्छा. त्यामुळे मराठीचं तसं काहीच कुठं अडचण, इव्हन आंध्रसुद्धा मध्ये नाही. हं, हं. अच्छा. सर आजपर्यंत आपण 15 फेऱ्या सांगली ते तिरुपती बालाजी केलेल्या आहेत, हो. अगदी सक्सेसफुली. आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट टप्पा काय आहे, की आता बालाजी झालं बुवा, आता नेक्स्ट काय आहे तुमचं ध्येय? आता ह्या महिनाखेर किंवा मेच्या 1-2 तारखेला पुन्हा माझा तो 16वा प्रयत्न आहे, अच्छा. सांगली तिरुपती सायकल प्रवास. बरं. आणि तो झाला की मग अयोध्या माझ्या डोक्यात आहे. अच्छा. अयोध्या, प्रयागराज, काशी अच्छा. असा उपक्रम आहे. तो पूर्वीच होता, हं, हं. पण त्या पेपरमध्ये जी मी बातमी वाचली की अजून तिथं बांधकाम चाललेलं आहे, बरं. म्हणून तो मी तात्पुरता प्रस्ताव थांबवला बरं. आणि मग तिरुपतीला जाऊन आलो. बरं. अच्छा. सर आपण पहिल्यांदा जेव्हा तिरुपती बालाजीला गेलात आणि त्याच्यानंतर सलग 14दा म्हणजे आजपर्यंत 15दा, तर तुमचा मार्ग तो ठरलेलाच आहे, त्याने जाता की आपण एखाद वेळेला दुसरा मार्ग पण शोधता नाही, आहे त्याच्यासाठी? तोच मार्ग, त्याच मार्गाने? आहेच तो मार्ग.
अच्छा, म्हणजे आता तुम्हाला अगदी तोंडपाठ झालेला अगदी असेल. अगदी म्हणजे तुम्हाला जरी जायचं झालं हां. तर मी तुम्हाला मॅप देतो. हं. त्याप्रमाणे तुम्ही कुठं वस्ती करा किंवा कुठं काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळं, हं. तेही मी तुम्हाला सांगू शकतो. अच्छा. सर, पहिल्यांदा तुम्हाला 15 दिवस लागले होते येऊन जाऊन. हो. मग आता 15वी जी फेरी केली तुम्ही, तर तेव्हा दिवस कमी लागले की जास्त लागले मग नाही, आता? साधारणपणे तेवढेच होतात. अच्छा. बरं. तर ह्या संदर्भात माझी एक तरुण मुलांना अशी प्रार्थना किंवा मी त्यांना मागणी करतो हं. की त्यांनी तुम्ही मोटरसायकल हे वाहन चालवण्यापेक्षा हं. सायकल चालवा आणि शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहा. बरं. सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या तरुण वर्गांना आणि आमच्या सगळ्या श्रोत्या मंडळींना आपले अनुभव सांगितले आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जे तुम्ही आता सांगितलं आहे की मला अयोध्या, प्रयागराज पण सायकलनीच करायचं आहे, ते अंतर कापायचं आहे, त्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे आलात त्याच्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.